गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सपरीला. आज आपण काय बनवतोय? आज आपण पारंपरिक पद्धतीने एक पालेभाजी पाहत आहे, एकदम पौष्टिक आणि त्यात कॅल्शियम भरपूर आहे. चंदन बटवा म्हणून भाजीचं नाव आहे. सहसाही जास्त वापरत नाही कोणी, पण त्यात भरपूर कॅल्शियम असतो. आणि आई दोन पद्धतीने ही भाजी बनवते, सुकी पण आणि गरगटी पण. आणि गरगटी भाजी अतिशय सोप्या पद्धतीने बनवते आई. हा हॅक मलाही माहिती नव्हता. आता आपण भाजी सुकी भाजी करतो. पहिले आपण तेल गरम केलंय तर सगळ्यात आधी आपण घालूया जिरं. जिरं तडतड झाले की आपण त्यात घालणार आहोत लसूण. भरपूर लसूण टाकायचा. पालेभाजीची सुकी भाजी असेल ना तर त्याला लसणाचा वापर थोडा जास्त करायचा, चव खूप छान लागते. आणि लसूण चांगला तांबूस रंगावर झाला की त्याच्यात आपण मिरची आणि एक सारखं परतून घ्यायचं. आता इथे चंदन बटवा आहे, मी एक जुडी घेतली होती, त्यातली अर्धी जुडी आम्ही गरगटीसाठी वापरतो आणि अर्धी जुडी सुकी भाजीसाठी. सुकी भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. पण मला एकतर चंदन बटवाची भाजी खायला प्रचंड आवडते, पण विदाऊट कांदा. मला कुठलीही पालेभाजी विदाऊट कांदाच खायला आवडते. कांदा जास्त वापरला की छान लागते. इव्हन शेंगदाण्याचा कूट, डाळी नाही, नुसत्या त्या परतलेल्या भाज्या मला पर्सनली लसणाच्या फोडणीत परतलेल्या भाज्या खूप आवडतात. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डाळ घालू शकता, मूग डाळ भिजवून, त्याचसोबत कांदा परतून घेऊन मग भाजी घालू शकता. पण ही नुसती परतलेली जी पालेभाजीची चव आहे ना, ती चव और आहे. आणि चंदन बटवा ना हा इथे असा दिसतो, तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. चाकवतला बरेच जण चंदन बटवा समजतात. हे बऱ्याच जणांकडून मी ऐकलंय, कारण याची पानं दिसायला सेम आहेत. चाकवत सारखी त्याची पानं दिसतात, पण चाकवतची पानं मोठी मोठी असतात, तर चंदन बटवाची पानं कोवळी आणि लहान असतात आकाराने. आणि हलकासा तांबूस रंग याच्या देठाला असतो. म्हणजे तुम्ही चंदन बटवा जर विकत आणायला गेलात, चाकवत नका आणू. त्यासाठी मी हे तुम्हाला भाजी दाखवते की ही दिसतीये कशी. आता लसूण आणि मिरची छान अशी परतून घेतली, एकदम तांबूस रंगावर लसूण झालेला आहे. त्यात आपण आता भाजी टाकणार. सो भाजी आम्ही निवडून स्वच्छ धुवून घेतली. आता ही छान भाजी आपण परतून झालेली आहे लसूण हिरवी मिरची मध्ये. आता ही कमी झाली आहे एकदम. मागाशी खूप कढई भरलेली होती. तर तुम्हाला मधुराची लहानपणीची आठवण मी सांगितली होती की ती पालेभाजी खूप असेल तर खूप मीठ टाकायची. तर तिला आता ही भाजी शिजत आल्यावर आपण मीठ टाकायचं. तर कोबी असो काय असो, अशा खूप दिसणाऱ्या भाज्या शिजून कमी होतात. तर भाजी हलकीशी शिजत आली की यात चवीपुरतं मीठ घालून आणि आणखी 3-4 मिनिटं शिजून देणार. आता मीठ घातल्यावर त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ती भाजी शिजते. आता हे भाजीतलं पाणी आटत आलेलं आहे. तर भाजीचं पाणी आटत आल्यावर आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. कूट नाही घातला तरी चालतो. विदाऊट कूटच ती खूप सुंदर लागते चवीला. त्या भाजीची मूळ ती भाजीची चव आहे ना, ती अफलातून आहे. मला पर्सनली खूप आवडतं चंदन बटवा खायला, त्यामुळे जर कूट नाही घातला तरी चालेल. आणि आता आणखी 1-2-3 मिनिटं शिजवून घे. आणि आता आपली ही चंदन बटव्याची भाजी बनवून तयार आहे. मस्त सुवास येतो, सुगंध छान आहे. चंदन बटवा सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, चिरलेल्या लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, अर्धा जुडी चंदन बटव्याची भाजी, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. गरम तेलात जिरं, लसूण, मिरची परतून घेत स्वच्छ निवडून धुवून घेतलेली भाजी यात घालायची. भाजी शिजत आली की त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. वर दाण्याचा कूट घालायचा आणि ही भाजी शिजवून घ्यायची. झाली आपली चंदन बटव्याची सुकी भाजी तयार. आता बनवतोय गरगटी भाजी. तर इथे तेल गरम केलेलं आहे. आता काय करूयात? आता तेल गरम केलं, त्यात आपण जिरं टाकणार आहे थोडं. हे जिरं तडतडले की त्याच्यात आपण मोहरी. तर इथे काय केलं, थोड्या लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाकून ओबडधोबड त्याची पेस्ट करून घेतली. हा पूर्ण ठेचा घालायचा आणि हा ठेचा छान परतून घ्यायचा.
हे आता चांगलं आलं लसूण जिरे मोहरी परतून झालेलं आहे. खूप मस्त असा सुगंध येतोय. तर यामध्ये ना आईने काय केलंय, चंदन बटव्याची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलकीशी फिरवून घेतलीत. म्हणजे जनरली गरगटी भाजी करताना आपण त्या भाज्या शिजवून घेतो कुकरमध्ये किंवा सुट्ट्या शिजवतो, पण हे मी मिक्सरमधनं काढून खायला खूप छान लागते ही भाजी. आपण जरी ते असं परतून मिक्सरमधनं काढलं ना, त्याच्यापेक्षा हे म्हणजे तेलावर परतलेल्या भाजीची चव वेगळी. कारण जेव्हा आपण शिजवून घेतो ना, बरेच जण काय करतात, ते शिजवलेलं पाणी टाकून देतात आणि मग त्यातला पौष्टिकपणाही निघून जातो. आता ही छान भाजी परतून घेतली तेलावर. मग आता काय करूया, आता थोडी हळद टाकायची. अच्छा, भाजीतच हळद टाकायची आणि भाजी एका साईडला घेऊन हे आपण डाळीचं पीठ टाकतोय त्या भाजीमध्ये चांगलं आधी थोडंसं परतून घ्यायचं आणि मग भाजीमध्ये मिक्स करायचं ते परत, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता काय, हे बेसन छान भाजलं आपण. आता ह्याला शिजण्यापुरतं आपण काय करणार आहे, थोडं पाणी घालणार आहे. मिक्सर मध्ये ही भाजी फिरवली होती त्याचंच पाणी आपण घेतलंय. चवीपुरतं मीठ. आणि आता ह्याच्यात आपण डाळ आणि शेंगदाणे 4-5 तास भिजत टाकले होते. ते 4-5 तास भिजल्यावर आपण ह्याच्यात आता भाजी शिजून घेतल्यावर हे टाकायचं असतं. आणि आवडीप्रमाणे तुम्हाला आंबट गोड कशी लागत असेल तेवढं चिंचगुळाचा कोळ. आणि आता हे एकसारखं 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. आणि भाजी आता छान शिजवून झाली. 10 मिनिटं झाकण ठेवून मस्त शिजवली आहे. वा, खूप मस्त सुगंध दरवळला आणि तुम्ही बघू शकाल दिसतीये पण जबरदस्त. रंग बदलला नाही ह्याचा. आपण घाई करतो, कुकरमध्ये लावतो किंवा सुट्टी वापरतो, त्याच्यामुळे त्याचा कलर जरा वेगळा होतो. पण हे अशी परतून केलेली भाजी कलर केवढा म्हणजे छान दिसतो. म्हणजे जो हिरवा कच्चा पालेभाजीचा जो नैसर्गिक रंग आहे तो या पद्धतीने जर गरगटी भाजी केली तर तो नैसर्गिक रंग तसाच टिकतो. कुकरमध्ये वाफवून घेतली तर त्याचा रंग पूर्ण बदलून ती काळपट्ट भाजी होते. सो आता आमच्या दोन्हीही भाज्या बनवून तयार आहे. सुकी भाजी पण झाली आहे, गरगटी भाजी पण तयार आहे. ही कशासोबत खायची? हे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तुम्ही कशाबरोबर, भात. मेन म्हणजे भाकरीसोबत ही भाजी जबरदस्त लागते. बाजरीची भाकरी असेल, तीळ लावले तर आहा, क्या बात आहे. चंदन बटवा गरगटी भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा जुडी चंदन बटव्याची भाजी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन, पाणी, भिजवलेले शेंगदाणे आणि हरभरा डाळ, चिंच गुळाचा कोळ. गरम तेलात जिरं, मोहरी, लसूण, मिरचीचा ठेचा आणि मिक्सरमध्ये हलकीशी फिरवून घेतलेली चंदन बटवा भाजी घालायची आणि परतून घ्यायची. बेसन पण परतून घ्यायचं आणि मिसळून घ्यायचं. आता यात पाणी, चवीप्रमाणे मीठ, भिजवून घेतलेले चणा डाळ आणि शेंगदाणे घालायचे. वर आवडीप्रमाणे चिंच गुळाचा कोळ घालायचा. झाली आपली चंदन बटव्याची गरगटी भाजी तयार. आज आपण 4 प्रकारचे मिल्कशेक्स असे स्ट्रीटवर मिळतात ना, परफेक्ट त्या पद्धतीने कसे बनवायचं ते बघतोय. तर वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो, त्यासाठी दुधाचा पेस्ट अत्यंत गरजेचं आहे. तर इथे 1 लिटर फुल क्रीम दूध मी इथे गरम करून घेतलं. छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. दुधाला छान कन्सिस्टन्सी आली पाहिजे, टेक्स्चर आलं पाहिजे, दाटसरपणा आला पाहिजे. त्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. यामध्ये अगदी पाव चमचा मी CMC पावडर घालते. CMC पावडरने त्याचे असं छान क्रीमी टेक्स्चर येतं ना, स्ट्रीट स्टाईल आपल्याला जे आपण मिल्कशेक घेतो, दूध घेतो, तसं परफेक्ट टेक्स्चर येतं. CMC पावडर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. तुम्ही दूध फक्त रिड्यूस करून घ्या दाटसरपणा येण्यासाठी. यामध्ये घालूयात दूध. ही स्लरी बनवून घ्यायची आणि आता ही स्लरी आपण घालूयात दुधामध्ये. दुधामध्ये मी साखर घालत नाहीये, कारण वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक आपण बनवतोय, त्यामुळे प्रत्येक मिल्कशेकला साखरेची रिक्वायरमेंट वेगळी असेल. त्यामुळे बेसमध्ये आपण साखरेचा वापर नाही करत आहोत. आता हे छान मिक्स करूयात आणि आणखी एक 10 मिनिटं हे छान आपण उकळून घेऊयात. आता इथे 10 मिनिटं कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर मी हे छान मिक्सचर
शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकाल मस्त दाटसरपणा आलेला आहे. टेक्स्चर परफेक्ट आपल्याला जे रस्त्यावर मिळतं ना छान असं मिल्कशेक दाटसर आणि क्रीमी तसं झालंय. आता हा जो मिल्कशेकचा बेस आहे हा पूर्ण आपण थंड करून घेऊया. मिल्कशेकचा बेस करण्यासाठी लागणारं साहित्य 1 लिटर म्हशीचं दूध, 2 चमचे कॉर्नफ्लॉर, पाव चमचा CMC पावडर, दूध. मिल्कशेकचा बेस तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करत याला उकळी काढायची. आता कॉर्नफ्लॉर मध्ये CMC पावडर आणि थोडं दूध मिसळून घेत हे मिश्रण उकळत्या दुधात मिसळायचं आणि साधारण 10 मिनिटं उकळून घ्यायचं. झाला आपला मिल्कशेकचा बेस तयार. तर इथे आपण हा जो दुधाचा बेस बनवून घेतला आहे हा छान असा थंड झालाय तुम्ही बघू शकाल. आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ही मस्त अशी दाटसर झालेली आहे, परफेक्ट दिसते. आता आपण मिल्कशेक्स बनवायला घेऊयात. सगळ्यात आधी आपण बनवतोय अंजीर मिल्कशेक. तर अंजीर मिल्कशेक बनवण्यासाठी मी काय केलंय, सुके अंजीर येतात बाजारामध्ये, ते अंजीर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि मग पाण्यामध्येच भिजत घातले होते साधारण एक 5 ते 6 तास. त्यानंतर भिजवलेले अंजीर घ्यायचे आणि छान असे याचे तुकडे करून घ्यायचे. सो इथे 4 अंजीर मी घेतले. 4 अंजीरपैकी 3 अंजीर आपण ब्लेंड करण्यासाठी घालतो आणि 1 अंजीरचे असे छोटे पीसेस केले ते आपण नंतर शेकमध्ये इंटिग्रेट करणार आहोत. हे भिजवलेलं सुकं अंजीर घ्यायचं. 3 अंजीर मी इथे घेतली आहे. यामध्ये 1 चमचाभर साखर घालूया आणि हे आधी ब्लेंड करून घेऊया. आता हे छान ब्लेंड करून झालं की आपण यामध्ये घालतोय हे दूध जे आपण बनवून घेतलं होतं. हे साधारणपणे 1 कप दूध मी घालते. 3 अंजीर आहेत तर हे पुन्हा छान फिरवून घेऊयात. आणि आता हा अंजीर शेक तुम्ही बघू शकाल मस्त असा दाटसर झालेला आहे. आणि हे जे आपण आता चंक्स ठेवले होते अंजीर भिजवलेलं हेही घालूयात. याचीही चव छान लागते शेक पिताना. आणि हे ह्यामध्ये मिक्स करूयात. आपला असा दाटसर अंजीर शेक तयार आहे. अंजीर मिल्कशेक करण्यासाठी लागणारं साहित्य 4 सुके अंजीर, 1 चमचा साखर, 1 कप मिल्कशेक बेस. आता अंजीर मिल्कशेक करण्यासाठी अंजीर स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि याचे तुकडे करून घेत यात साखर घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता तयार केलेलं दूध घालत परत मिक्सर मध्ये फिरवायचं. वर अंजीराचे तुकडे घालायचे. झाला आपला अंजीर मिल्कशेक तयार. आता बनवूयात गुलकंद शेक. तर गुलकंद बनवण्यासाठी हा जो आपला मिल्कशेकचा बेस आहे तो घेतलेला आहे. यामध्ये घालूयात 1 चमचाभर गुलकंद. त्याचं जे टेक्स्चर आहे गुलकंदाचं तो शेक पिताना खूप छान लागतं. आणि साधारण 2 चमचे रोज सिरप. आता हे छान कंबाईन करूयात. रंग खूप सुरेख येतोय तुम्ही बघू शकाल. गुलकंद छान यामध्ये एकसारखं मिक्स झालं पाहिजे. आता हे कंबाईन करून झालं व्यवस्थित की हे झटपट आपलं गुलकंद शेक पण बनवून तयार आहे. गुलकंद मिल्कशेक करण्यासाठी लागणारं साहित्य 1 कप मिल्कशेक बेस, 1 मोठा चमचा गुलकंद, 2 चमचे रोज सिरप. आता तयार केलेल्या दुधात गुलकंद आणि रोज सिरप घालायचं आणि मिसळून घ्यायचं. झाला आपला गुलकंद मिल्कशेक तयार. ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवूयात. त्यासाठी इथे बदाम घेतलेत मी. एक साधारण 6 ते 7 बदाम आहेत. गरम पाण्यामध्ये तासभर भिजवले आणि त्यानंतर त्याची टरफलं काढून घेतली. गरम पाण्यात भिजवणं गरजेचं म्हणजे टरफलं आहे ना फटाफट निघतात. आता हे भिजवलेले आणि साल काढलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. यामध्येच घालूयात साखर 1 चमचाभर आणि हे एकत्र आधी छान ब्लेंड करून घेऊयात. हे छान ब्लेंड झालं की यामध्ये घालूयात हा मिल्कशेकचा बेस. हेही पुन्हा छान ब्लेंड करूयात एकत्र. आणि आता ग्लासमध्ये सर्व करूयात. तर यामध्ये ना ड्रायफ्रूटचे चंक्स खूप छान लागतात त्यामुळे यामध्ये सुकामेवा घालायचा. काजू आणि बदामाचे काप आहेत. थोडेसे आपण पिस्ता पण घालूया.
हे छान मिक्स करायचे. हे हलकेसे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत आणि हे छान कंबाईन झालं की यावर आपण आणखी थोडासा सुकामेवा घालतो गार्निशसाठी. क्या बात आहे, आपली हा ड्रायफ्रूट शेकही बनवून तयार आहे. ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य 6 ते 7 बदाम, 1 चमचा साखर, 1 कप मिल्कशेक बेस, सुकामेवा. आता भिजवून सालं काढलेले बदाम आणि साखर वाटून घेत यात तयार केलेला दुधाचा बेस घालायचा आणि मिक्सर मध्ये फिरवून घेत यात आवडीप्रमाणे सुकामेवा मिसळायचा. झाला आपला ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार. आता बनवते चॉकलेट शेक. तर यासाठी ना कुठलेही चॉकलेट कुकीज किंवा बिस्किट्स तुम्ही घेऊ शकता. इथे मी चॉकलेट क्रीमचेच बिस्किट घेतलेले आहेत. हे 3 घेतले साधारण. यामध्ये घालूयात 1 चमचा अनस्वीटन कोको पावडर, 1 चमचा साखर आणि हे आधी छान ब्लेंड करूया. आणि आता यामध्ये हे बेस. तर 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे. तर 1 लिटरमध्ये 4 ग्लास आपले शेक वेगवेगळ्या फ्लेवरचे परफेक्ट बनवून होतात. सर्व करूया. चॉकलेट मिल्कशेक करण्यासाठी लागणारं साहित्य: चॉकलेट बिस्किट, 1 चमचा अनस्वीटन कोको पावडर, 1 चमचा साखर, 1 कप मिल्कशेक बेस. चॉकलेट बिस्किट, अनस्वीटन कोको पावडर, साखर वाटून घेत यात तयार केलेलं दूध घालत परत हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. झाला आपला चॉकलेट मिल्कशेक तयार. आज आपण इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते बघतोय. यामध्ये डोसामध्ये डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाहीये, फर्मेंट करायची गरज नाहीये. तर सगळ्यात आधी काय करायचंय, 1 कप इथे मी घेतलेला आहे तांदूळ. कुठलाही तांदूळ घेऊ शकता. शक्यतो चिकट म्हणजे इंद्रायणी वगैरे तांदूळ नाही घ्यायचा. यामध्ये आपण घालतोय पाव कप उडदाची डाळ. याने काय होतं ना, उडदाची डाळ शक्यतो डोशामध्ये कमी प्रमाणात घालायची म्हणजे मग डोसा छान कुरकुरीत होतो. आणि अर्धा कप पोहे. पोहे घालणं अत्यंत गरजेचं आहे. पोह्यांमुळे काय होतं ना, हा जो डोसा आहे त्याला छान जाळी यायला मदत होते. आता यामध्ये घालूयात पाणी आणि स्वच्छ असं हे डाळ तांदूळ एकत्र धुवून घ्यायचे. भिजत घालायची गरज नाही, फक्त छानपैकी धुवून घेऊयात 3 ते 4 वेळा. आता हे धुतलेले डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आणि आता पहिले पाण्याचा अजिबात वापर न करता हे असंच दळून घेऊया. आणि सुकं हलकसं दळून झालं की यामध्ये पाणी घालूयात आणि याचं छान सरसरीत बॅटर करून घेऊया. आता हे ऑलमोस्ट दळत आलं की यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर. साखरेमुळे काय होतं ना, याला रंग छान येतो एकसारखा सोनेरी. आणि लिंबू. आता इथे लिंबू नसेल वापरायचं तर लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथे अर्धा कप दही वापरलं तरी चालेल. आणि हे पुन्हा व्यवस्थित एकत्र एकजीव करून. आता एक बाउलमध्ये हे पीठ काढून घेऊयात आपण आणि फक्त एक 15 मिनिटं झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून देऊया. इथे हे डोशाचं बॅटर जेमतेम 15 मिनिटं मी छान हे असं मुरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल छान दिसतंय. थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालते, 1-2 ते 3 चमचे, जेणेकरून जी डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी असते ती आली पाहिजे. इथे बघू शकाल छान असं परफेक्ट डोशाचं बॅटर जसं लागतं तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही 1 चमचा बेकिंग पावडर वापरली तरी चालेल, पण मी इथे वापरते 1 चमचाभर फ्रूट सॉल्ट आणि थोडंसं पाणी आणि हे मिक्स करूया. आणि जसं मी सांगितलं यामध्ये तुम्ही 1 चमचाभर बेकिंग पावडर जरी घातली तरी डोसा परफेक्टच होणार आहे. तर हे मिक्स करूया आणि डोसा बनवायला घेऊयात. चला तर मग इथे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. तर सगळ्यात आधी तेल घ्यायचं आणि तेल तव्यावर छान असं कोट करून घ्यायचं. टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरने हे तेल छान स्प्रेड करायचं म्हणजे जे छोटे छोटे होल्स असतात तव्याला किंवा गॅप्स असतात त्यामध्ये पण तेल घुसतं आणि डोसा तव्याला चिकटत नाही. आणि आता पळीभर हे बॅटर घ्यायचं, मध्यभागी घालायचं आणि छान असं एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं. खूप मोठा डोसा नाही करणार मी. आणि तुम्हाला हवं असेल एक स्टेप पुढे जाऊन तर हे ना हे असं एकसारखं करायचं. पळी
उलथान किंवा कालथा घेऊन हे वरचं जे बॅटर आहे म्हणजे मग डोशाला ना एकसंधपणा किंवा एकसारखी कन्सिस्टन्सी येते. आता आपण हे फर्मेंट केलेलं बॅटर नाहीये, त्यामुळे झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हे छानपैकी सगळ्या बाजूने शिजवून घ्यायचं. आता डोसा चेक करूयात. गॅस बंद करते म्हणजे ते ऑपरेट करायला इझी पडतं. म्हणजे तुम्ही पाणी वगैरे शिंपडता ना प्रत्येक वेळेस, तर ते करायची गरज नाही होत. डोसा तयार झाला ना की हा आधी काढून घ्यायचा असा, म्हणजे मग ती टेम्परेचर किंवा हीटही कमी होते. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असा कुरकुरीत दिसतोय डोसा. जबरदस्त. फक्त इंडक्शन असल्यामुळे मला अगदी तवाभर डोसा नाही घालता येते, कारण तुम्ही बघू शकाल याचा जो सर्कम्फरन्स असतो तो अगदी कमी असतो. तितकीच हीट जनरेट होतं, त्याच्या आजूबाजूला अजिबात हीट जनरेट नाही होत. त्यामुळे फक्त छोट्या आकाराचं करावं लागतं जे काही करायचं. इंडक्शनवर तेल घालूयात आणि याच पद्धतीने सगळे डोसे मी घालून घेते. गॅस बंद केलेला आहे मी. जेव्हा मी डोसा घालून घेईल त्यानंतर गॅस सुरू करेल. कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा डोसा करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, लिंबाचा रस, पाणी, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, तेल. तांदूळ, उडदाची डाळ, पोहे स्वच्छ धुवून घेत पहिले पाण्याचा वापर न करता दळून घ्यायचे आणि नंतर पाणी घालत दळून घेत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबू पिळत पुन्हा दळून घ्यायचं आणि साधारण 15 मिनिटं हे पीठ मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट आणि पाणी घालायचं आणि मिसळायचं. आता तव्याला तेल लावत अशा पद्धतीने पुसून घेत डोसा घालायचा आणि झाकण ठेवत शिजवून घ्यायचा. झाला आपला कुरकुरीत इन्स्टंट डोसा तयार. परफेक्ट स्ट्रीट स्टाईल आपण रगडा पॅटीस कसं बनवायचं ते बघणार आहोत. इथे साधारण 6 तास हा वाटाणा भिजत घातला होता आणि छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकाल. आता पुढे हा वाटाणा याच्या पाण्यासकट यामध्ये हळद घालूयात. आणखी थोडंसं पाणी ऍड करायचं, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. आता आपण चिंच गुळाची आंबटगोड चटणी कशी बनवायची ते बघूयात. तर इथे ना 1 कप चिंच मी घेते पाण्यामध्ये. ही चिंच पाण्यामध्ये घालून ही पण धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर जर काही माती काही कचरा असेल काढून घ्यायचा. आता इथे बाउलमध्ये छानपैकी पाणी गरम करून घेतलेलं आहे. गॅस बंद करते. यामध्ये ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली चिंच घालूयात आणि या पाण्यामध्ये ही चिंच साधारण अर्धा तास आपण सोक करण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे चिंच खूप छान अशी मऊसूत होईल. चला आता पॅटीस बनवण्यासाठी बटाटे घ्यायचे. 4 अगदी मध्यम आकाराचे बटाटे आहेत. हे 4 बटाटे घेतले तर 6 ते 7 पॅटीस बनवून व्यवस्थित तयार होतात. तर यात थोडं पाणी घालूयात, थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं ना, बटाट्याचं साल पटकन निघून येतं. आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एकतर वाफवून घ्या किंवा 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या. चला इथे चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता मॅशर घ्यायचा आणि मॅशरने छान अशी पूर्ण त्यातला ना कोळ काढून घ्यायचा जितकं शक्य असेल. मिक्सरला फिरवून घेतलं काहीच हरकत नाही, किंवा मग मॅशरने मॅश करून घेतले तरी चालेल. आता हा जो मॅश केलेला पल्प आहे हा पल्प पूर्ण आपण गाळून घेणार आहोत. चला इथे पूर्ण आहे ना चिंचेचा पल्प मी काढून घेतलेला आहे. आता जितकी चिंच आपण घेतली होती तितकाच मी इथे गूळ घेतलेला आहे. आता ही चटणी आहे ना ही आंबट अशी एक्सपेक्टेड नसते. आंबट, गोड, तिखट असे सगळे चटपटीत स्वाद यामध्ये आले पाहिजे. ते यामध्ये घालायचं 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालताना जरा बेताने घाला, कारण काळं मीठ आहे, चाट मसाला हे ऑलरेडी खारटे असतं. आता हे एकत्र छान याला ग्लेज येईपर्यंत 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचं. छान 7 ते 8 मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल ही चटणी सुंदर दिसते. थंड झालं की हा वरचा जो फेस आहे तोही निघून जाईल. हे बघा
आणि ही आत्ता जरी दिसताना थोडी पातळ वाटली तरी जसजसा वेळ जातो ना तसतशी ही छान दाटसर व्हायला सुरुवात होते. सो आपली ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी पण बनवून तयार आहे. चला, बटाटे ना छान असे मध्यम आचेवर 20 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. वाह, चेक करूयात. येस, बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे. आता बटाटा शक्यतो आहे ना कधी पण गरम गरम असताना त्याचं साल काढून घ्यायचं. पटकन साल निघलं जातं. ते जे मीठ आपण घातलं होतं ना त्यामुळे. आता हा बटाटा गरम गरम असतानाच असा छान मॅश करून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर किसून घेतला तरी काहीच हरकत नाही. चला, बटाटा छानपैकी मॅश झालेला आहे. आता यामध्ये किसलेलं आलं घालतेय. अर्धा इंच आलं किसून घेतलंय. मिरचीचा ठेचा आहे हा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. दॅट्स इट. आता हे एवढंच सगळं आपल्याला फक्त मिसळून घ्यायचं. तुम्ही आवडीप्रमाणे मग लिंबाचा रस, धनेपूड वगैरे यामध्ये मिसळून घेऊ शकता. आता इथे ना बटाटा जर खूप पचपचित शिजला असेल, त्यात पाणी खूप राहिलं असेल तर काय करू शकता, तर यामध्ये थोडं 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा पोहे घ्यायचे मुठभर, मिक्सरमध्ये फिरून ते घालू शकता किंवा मग तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. आता हे मिश्रण घेऊयात आणि याच्या पॅटीस तयार करूयात. सो काय आकारात तुम्हाला बनवायच्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता. म्हणजे खूप जर जाड हवी असेल तर जाड ठेवू शकता, पातळ हवी असेल तर पातळ ठेवू शकता. थोडीशी मोठी आणि पातळ ठेवते म्हणजे ते छान सगळ्या बाजूने भाजली जाते. हे बघा, इथे रगडा देखील छान शिजलेला आहे. मध्यम आचेवर शिजवून घेतला. तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हा रगडा छान मॅश करून घेऊयात. खूप पण मॅश करायची गरज नाहीये. त्यातलं जे टेक्स्चर आहे ते दिसलं पाहिजे. आता थोडंसं यामध्ये पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापूर्वी. आहा हा, सुंदर. याला पाणी घातल्यावर एक उकळी काढलेली आहे. जसजसा वेळ जातो तसतसा हा रगडा घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे ॲक्च्युली जो स्ट्रीटवर मिळतो ना त्या रगड्यामध्ये काही नसतं. फक्त मीठ घालून, हळद मीठ घालून शिजवलेला असतो आणि तव्यामध्ये तो पसरवून तो कायम ना असं तापत ठेवलेला असतो आणि जसं लागतं तसं त्याच्यात पाणी ॲडजस्ट केलं जातं. आता ना पॅटीस बनवून तयार आहे. तव्यामध्ये तेल घालायचं मधोमध. डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे. आणि तेलामध्येच ही पॅटी घालून शॅलो फ्राय करायच्यात. उलटवून दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्या. आहा हा, दोनही बाजूने खमंग खरपूस अशी हे भाजून घेतलेली आहे पॅटी, रगडा पॅटीची. क्या बात आहे, मस्त दिसतंय. आता मस्त चटपटीत अशी हिरवी चटणी करूयात. तर यासाठी 2 टेबलस्पून डाळवं घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 लसूण आणि अगदी छोटा तुकडा आल्याचा, काळं मीठ अगदी चिमूटभर, 1/2 चमचा चाट मसाला, नेहमीचं मीठ चवीपुरतं, पुदिना आणि कोथिंबीर. हे असंच काहीच न घालता आधी सुकं वाटून घेऊयात. चला, सुकं वाटून झालं की यामध्ये ना मी बर्फाचा खडा घालणार आहे पाण्याच्या ऐवजी. म्हणजे काय होईल, याचा चटणीचा रंग जो आहे तो आहे तसा इंटॅक्ट राहील आणि तो रंग नाही बदलणार. क्या बात आहे, मस्त दिसतंय. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं थंड पाणीच घालायचं. खूप नाही गरज, कारण बर्फाचं पाणी अजून रिलीज होतंय. चेक करूयात. वाह, क्या बात आहे. काय सुंदर रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे.
आणि रंगही आहे तसा राहिलेला आहे. रगडा पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पांढरे वाटाणे, अर्धा चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, रात्रभर भिजवलेला पांढरा वाटाणा, मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून वाफवून घ्यायचा. त्यात चवीनुसार मीठ घालून थोडा मॅश करायचा आणि त्यात पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची. झाला आपला रगडा तयार. पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य: मध्यम आकाराचे 4 बटाटे, अर्धा इंच किसलेलं आलं, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी. पॅटीस करण्यासाठी बटाटे उकडायचे आणि मॅश करायचे. त्यात आलं, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि त्याचे पॅटीस तयार करायचे. आता तव्यावर थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करायचे. झाले आपले पॅटीस तयार. हिरवी चटणी, 2 मोठे चमचे डाळवं, 1 हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी, छोटा आल्याचा तुकडा, काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, बर्फ आणि थंड पाणी. हिरवी चटणी करण्यासाठी डाळवं, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण, आलं, काळं मीठ, चाट मसाला, चवीनुसार मीठ, पुदिना आणि कोथिंबीर कोरडं वाटून घ्यायचं. नंतर ह्या वाटणात बर्फ घालून परत एकदा वाटायचं. नंतर थोडं थंड पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं. झाली आपली हिरवी चटणी तयार. चिंचेची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चिंच, 1 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, काळं मीठ, चवीनुसार मीठ, गरम पाणी. चिंच गरम पाण्यात अर्धा तास भिजवायची आणि तिचा कोळ मोकळा करायचा आणि हा पल्प गाळून घ्यायचा. चिंचेच्या समप्रमाणात गूळ घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालून 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाली आपली चिंचेची चटणी तयार. रगडा पॅटीस सर्व्ह करण्यासाठी प्लेटमध्ये वाफाळता रगडा घालून त्यावर पॅटीस ठेवायचे. त्यावर तिखट, गोड चटणी, कांदा आणि शेव घालून सर्व्ह करायचं. झाले आपले स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस तयार. मावशी, तुझा आजच्या या कार्यक्रमात खूप मनापासून धन्यवाद. हिचं नाव आहे स्नेहल मावशी. आज काय बनवते? आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी शेंगदाणा चिक्की. टाळ्याला न चिकटणारे व्यवस्थित परफेक्ट मेथडने. सुरुवात कशी करूयात? अर्धा किलो गुळ आपण कढईमध्ये टाकू. फोडून घेतलेला गूळ आहे. फोडून घेते. आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचा. याच्यामध्ये तूप घालायचं ना, एक चमचा तूप टाकायचं. तूप घालायचं. तुपाने चांगली शाईन येते. हा, म्हणजे जी चकाकी असते चिक्कीला, ती चकाकी येण्यासाठी इथे आपण साजूक तूप वापरलेलं आहे. आणि आता हा गूळ आपण पूर्ण विरघळवून घेऊयात. चला, म्हणजे आपल्याला गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हलकासा त्याचा पाक करायचा. गूळ विरघळल्यानंतर एक फक्त 5 मिनिटं आम्ही मध्यम आचेवर तो शिजवून. आता काय करूयात? आता शेंगदाणे टाकायचे. आता अर्धा किलो गूळ आहे तर त्यामध्ये अर्धा किलो भाजलेले शेंगदाणे टाकायचे. तर इथे काय केलं, अर्धा किलो शेंगदाणे मध्यम आचेवर छान असे भाजून घेतले. खरपूस शेंगदाणे भाजून झाल्यावर ते एका नॅपकिनवर किंवा बॅगेत घेतून त्याची टरफलं सगळी काढून टाकली. भाजलेले शेंगदाणे, थोडी वेलची पण घालूयात ना, आणि वेलची पूड. हवं तर थोडं जायफळही तुम्ही लावू शकता याला. आता हे पटकन मिक्स करायचं. आणि आता आम्ही इथे खाली बटर पेपर घेतलेला आहे, त्यावर हे मिश्रण घालायचं. आणि ही प्रोसेस आहे ना फार फटाफट करायची. आता हे छान टाकून झालं की काय करायचं, आता यावर आणखी एक बटर पेपर लावूयात. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट ग्रीस करून त्यावर पण ही प्रोसेस करू शकता. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आता काय करूया, त्याच्या वड्या पडूया. अच्छा,
हे गरम गरम असतानाच वड्या पाडायच्या ना. सो मी इथे पिझ्झा कटर वापरते, सुरी वापरली तरी चालेल. आणि तुमच्या आवडीच्या शेपच्या तुम्ही वड्या पाडू शकता. पण शक्यतो हे सगळी प्रोसेस आहे ना गरम गरम असतानाच करायची. सुरीपेक्षा ना पिझ्झा कटरने हे खूप सोप्या पद्धतीने वड्या पडतात, तुम्ही बघू शकाल. आणि त्याला ते शार्प वड्या पडतात. आता हे वड्या पाडून झालं की हलकसं थंड करून घ्यायचं आणि मग काढायचं. वड्या पडायची. आणि चिक्की बऱ्यापैकी सेट झाली आहे. आता आपण काढूया. वड्या पण तुम्ही बघू शकाल अगदी सहज त्याने त्या वड्या पडत आहेत. आणि हे ना पाकाची चिक्की आपण केली नाहीये. पाकाची चिक्की केली की काय होतं ना, ते दातामध्ये चिकटते किंवा खाताना खूप कडक होते. ही जी चिक्की आहे मावशीने बनवलेली, ही खुसखुशीत लागते. तुम्ही कधी खाताना तुम्हाला त्रास नाही होणार. आणि वड्या पण सुरेख पडतात, तुम्ही इथे बघू शकाल. चिक्की मस्त दिसते आणि खूप इझिली या तुटतात. आणि तुम्ही बघू शकाल छान याला कोटिंग आलेलं आहे. शक्यतो चिक्कीचा गुळ वापरायचा. इथे मी नॉर्मल गुळ वापरला. चिक्कीचा गुळ वापरला तर आणखी त्याला रंग सुरेख येईल. पण ही पण चिक्की चवदार लागते. 1 किलो खुसखुशीत शेंगदाणा चिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम किसलेला गूळ, 1 चमचा साजूक तूप, 500 ग्रॅम शेंगदाणे, वेलची पूड. गुळात तूप घालून गुळाचा पाक करायचा. आता त्यात भाजून सालं काढलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घालत हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बटर पेपरवर पसरून घेत वरून परत बटर पेपर लावून लाटून घ्यायचं. आणि याचे अशा पद्धतीने काप करायचे. झाली आपली 1 किलोच्या प्रमाणातली खुसखुशीत शेंगदाणा चिक्की तयार. आज आपण कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचे ते बघणार आहोत. खानदेश विदर्भामध्ये आयत्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. जसं कोकणामध्ये घावणं केले जातात तशाच पद्धतीने आयते बनवले जातात. तर वेगवेगळ्या पिठापासून आयते बनवले जातात. गव्हाच्या पिठाचे आयते खानदेशात खूप प्रसिद्ध आहेत, रोजच्या न्याहारीमध्ये असतातच. त्यासोबत तांदळाचे, म्हणजे नवीन तांदूळ निघाला की तो भिजत घालून दळून त्यापासून हे आयते बनवले जातात. लसूण पात्याचे आयते, कांदा पातीचे आयते. तर आज आपण इथे कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचं ते बघतोय. तर यामध्ये ना थोडंसं एक बेसिक आपण वाटण घालणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतो. खलबत्त्या नसेल तर मिक्सरमध्ये दळलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी घेते हिरवी मिरची, म्हणजे हे आयतं ना छान असं चटपटीत लागतं. सो 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोडासा ओवा आणि जिरं. आता हे सगळं एकत्र छान ठेचून घेऊया. छान आहे ना. याची ओबडधोबड पेस्ट किंवा असं भरड काढायची, खूप असं फाईन पेस्ट करायची अजिबात गरज नाही. सो आता इथे ही भरड किंवा ठेचा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल मस्त दिसते आणि सुवासही जबरदस्त येतो ताजा ताजा कुटलेल्या या मसाल्यांचा. क्या बात आहे, मस्त. आणि आता इथे हे आयतं बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ घ्या आणि स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घाला. ते तांदूळ मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आणि त्यापासून हे आयतं करू शकता. तर इथे आहे तांदळाचं पीठ. यामध्ये घालूयात हा जो ठेचा आपण तयार करून घेतला होता, हा सगळा ठेचा, चवीनुसार मीठ आणि कांद्याची पात ही अशी बारीक चिरून घेतलेली. आता हे सगळे जिन्नस मिक्स करूयात. यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी. आणि घावणांना बनवतो तसंच अगदी सरसरीत पीठ किंवा बॅटर याचं तयार करून घ्यायचं, म्हणजे छान जाळीदार हे आक्षे किंवा आयते बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकाल. आणि आता आपण बनवूयात घावणं. तर इथे तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी तेल. तेलाने छान ग्रीस करूया. आता तेल व्यवस्थित ग्रीस करून झालं की हे जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे, हे पीठ
प्रत्येक वेळेला घावण घालताना छान असं ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ आहे ते खाली सेटल होतं, त्यामुळे हे सारखं असं एकजीव करून मगच याची घावणं घालून घ्यायची किंवा आयते घालून घ्यायचे या पद्धतीने. आता यावर झाकण ठेवून अगदी 30 ते 40 सेकंद झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचंय. 30 सेकंद झाले की झाकण काढून हे शिजवून घेऊया. आता खालची बाजू छान व्यवस्थित भाजून झाली की हे उलटवून, वा क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल खूप छान अशी जाळी आलेली आहे याला आणि दिसतंय पण भन्नाट. आता हे वरची बाजू पण छान खरपूस भाजून घेऊयात. आणि आता हे पण खालच्या बाजूने छान झालेलं आहे. आता हे काढूयात आणि कायम आहे ना, आयतं घावन दिरडं काहीही करा, लगेच तुम्ही खाणार नसाल तर असं जाळीवर ठेवायचं. जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं ना, त्यामध्ये हवा बाहेर यायला मदत होते आणि त्याला घाम सुटत नाही त्या पदार्थाला. तुम्ही सँडविच करा, काहीही करा, शक्यतो जाळीवर ठेवायचं. जर लगेच नसाल खात, लगेच खात असाल तर अर्थातच चटणी घ्यायची आणि गरमागरम खाऊन घ्यायचं. कांदा पात आयते करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कांद्याची पात, तेल, पाणी. हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा, जिरं एकत्र ठेचून याचं वाटण करायचं. आता तांदळाच्या पिठात आपण तयार केलेलं वाटण, चवीप्रमाणे मीठ आणि कांदा पात घालून हे जिन्नस एकत्र मिसळायचे आणि आता पाणी घालून याचं सरसरीत पीठ तयार करायचं. गरम तवा तेलाने ग्रीस करायचा आणि यावर आयते घालायचे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले कांद्याची पात घातलेले आयते तयार.